नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कथा डगआउटच्या या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. हा एपिसोड एक खूप स्पेशल एपिसोड असणार आहे, कारण माझ्याबरोबर आज गप्पा मारायला जी क्रिकेटपटू आहे ती एक उत्तम फलंदाज म्हणून आपण तिला सगळेच ओळखतो, पण त्याचबरोबर आपण तिला एक चांगली कोच म्हणून सुद्धा ओळखतो. आज मला तिच्याबरोबर गप्पा मारायच्यात, मुख्यतः तिच्या कोचिंगबद्दल. वुमन्स क्रिकेट हे खूप मोठं होत चाललेलं आहे. ते का मोठं होतंय याच्या मागची कारणं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. त्याचबरोबर ती खेळत असतानाचं कोचिंग आणि आत्ताचं कोचिंग याच्यामध्ये काय फरक आहे, याच्या पुढच्या तिच्या योजना काय आहेत, तिला काय करायचं आहे, ती इंडियन टीमसाठी कोचिंग करताना आपल्याला दिसणार आहे का, खूप सारे प्रश्न आहेत. आणि म्हणून मी आज या नेट्समध्ये गप्पा मारायला आलो आहे. पुण्यातल्या हिंजवडीतल्या अमृत विलेज या नेट्समध्ये मी खास गप्पा मारायला आलो आहे, ते म्हणजे देविका पळशीकर बरोबर. चला आपण भेटूयात तिला. हाय देविका, हाय. काय म्हणताय? एकदम मस्त. तू काय छान अकॅडमी आहे. मी पण छान आहे एकदम. थँक्यू. नवीनच सुरू केली आहे, अजूनही काम चालू आहे. हो, दिसतच आहे ते, म्हणजे इथे काम चाललंय. मेन म्हणजे विकेटचं काम खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे Yes. जरा जास्त वेळ लागतो. हे एका बॅटरकडनं येणं जास्त नाही, पण छान अकॅडमी दिसते आणि खूप छान काम चाललंय. थँक्यू. म्हणजे इथे बरोबर फुटबॉल कोर्ट पण आहे, पिकल बॉल आहे आणि इंडोर नेट्स आहेत, आउटडोर नेट्स आहेत. येस, म्हणजे काही करून क्रिकेट थांबलं नाही पाहिजे, हीच एक डोक्यात कल्पना होती की ज्याच्यामुळे येस, इंडोर आउटडोर इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिकेट सुरू राहिलं पाहिजे, हे महत्त्वाचं. क्रिकेट सुरू आहे. सो देविका, वेलकम क्रिकेट डगआउट मध्ये, क्रिकेट कथा डगआउट मध्ये स्वागत. थँक्यू सो मच. ग्रेट. सो मित्रांनो, मी देविकाची अशी वेगळी ओळख करून द्यायची गरज खरं म्हणजे नाहीये. आपण तिच्याबद्दल खूप ऐकलंय, तिच्या इनिंग्स तुम्ही बघितल्या असतील, रेकॉर्ड्स बघितले असतील. देविका, मी ॲज अ प्लेअर आत्ता नाही गप्पा मारणार आहे, पण मला ॲज अ कोच देविका पळशीकर हिच्याशी बोलायचं आहे. येस, नक्कीच. ग्लॅड टू नो दॅट की ऍज अ प्लेअर नाही तर ऍज अ कोच आज इंटरव्ह्यू द्यायचे. ग्रेट. सो या कोचिंगची सुरुवात कशी झाली? योगायोगाने म्हणाल, कारण काय, जसे मला लोक ऍज अ प्लेअर ओळखतात, नेहमीच थोडं इंट्रोवर्ट होते, त्यामुळे कोचिंग हा माझा पायंडा खरं तर नव्हता. हा. पण कसं झालं, ऍक्च्युली 2009 मध्ये जेव्हा आपला फर्स्ट वर्ल्ड कप होणार होता T20, त्याच्यासाठी जे प्रॉबेबल्स काढले होते त्याच्यात सडनली माझं नाव त्याच्यामध्ये नव्हतं. आय डोंट नो का, पण 2008 मध्ये सेकंड हायेस्ट रन गेटर असून पण थोडंसं ते एक दुर्लक्षित राहिलं होतं. आणि लकीली पुण्यामध्येच मुलींची स्पेशल बॅच होती कोचिंगसाठी, लेवल A साठी. ओके. सो लकीली शुभुदीने मला थोडंसं पुश केलं, म्हणजे सांगायला. येस, मला काही त्याच्याबद्दल वावगं वाटणार नाही तिचं नाव घ्यायला, पण ती म्हणाली ऍटलिस्ट कोर्स तरी करून बघ, थोडंसं म्हणजे तुझ्या क्रिकेटच्या ह्याच्यासाठी पण हेल्पफुल होईल. म्हणून मग पुण्यात डेक्कनवरच लेवल 1 होतं, म्हणून जस्ट माझ्या, म्हणजे खरं म्हणायचं तर माझ्या क्रिकेट इम्प्रुव्हमेंटसाठी म्हणून मी तो कोर्स केला होता. बर. तो केल्या लगेच आसाममधनं मला ऍक्च्युली कॉल आला की दे आर लुकिंग फॉर कोच. ओके, पण त्यावेळेला खेळत होतीस तू? हो, मी महाराष्ट्रासाठी खेळतच होते त्या वर्षी, पण मग ऑफ सीझन चालू होता. ही म्हणजे 2009 जूनची गोष्ट असेल. ऑफ सीझन चालू होता आमचा, तर कोर्स केला, त्याच्यामध्ये आय स्टूड फर्स्ट. तिकडनं कॉल आला की आमचा ऑफ सीझन कॅम्प घ्या फक्त. शुभदी म्हटली ट्राय करायला हरकत नाही. मी म्हटलं एक लेवल 1 करून कोणी सडनली कोच बनत नाही म्हटलं, आणि नाही, मला त्या डिरेक्शन मध्ये जायचंय. आय एम स्टील अ प्लेअर आणि मला तिथे जास्त फोकस करायचंय. ती म्हणे ऍटलिस्ट तुझा एक्सपिरियन्स त्या मुलींना देऊन बघ, म्हणजे काहीतरी त्यांना नवीन मिळेल. ओके. म्हटलं ठीक आहे, जाऊन ट्राय करते. खरंच मला वाटलं नव्हतं की मी एवढं कोचिंग मध्ये जाऊ शकीन. सो ऑफ सीझन कॅम्प होता म्हणून मग गेले होते, आणि मला त्यांनी प्रॉमिस केलेलं 30-35 मुली असतील. व्हेरी फर्स्ट डे वेन आय वॉज ऑन द ग्राउंड, माझ्यासमोर 97 मुली उभ्या होत्या, राईट फ्रॉम वन एंड टू अदर एंड. मी म्हटलं हे काय, ते मला सांगितलं होतं 30-35 मुली आणि सडनली 97 गर्ल्स. मी एकटी कोच, आणि लिटरली सगळेजण एक म्हणतात ना की आपल्याकडे इंडिया प्लेअर आल्यावर एक जे सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर असतात, मला ते जाणवत होतं की एवढे डोळे माझ्याकडे ऍक्च्युली आस लावून बघतायत की आता काहीतरी वेगळं होईल त्यांच्या क्रिकेट करिअरमध्ये. त्यामुळे पहिल्यांदा ती एक रिस्पॉन्सिबिलिटी जाणवली
की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मोठ्या शहरांमध्ये खरं तर म्हणजे तेव्हा आम्हालाही खूप टफ होत्या गोष्टी बऱ्याचशा मिळणं मुलींना म्हणजे विमेन्स क्रिकेटर्सना. म्हटलं हे तर खूप छोटं शहर आहे करेक्ट. आणि एवढ्या मुली अजूनही ह्यांच्याकडे पण आहेत. तर मग तेव्हा थोडा जो मी त्यांच्याबरोबर 1 महिना घालवला, दॅट चेंज माय थिंकिंग अबाउट युअर पर्स्पेक्टिव्ह. माय प्रॉस्पेक्टिव्ह कम्प्लीट चेंज झाला. वाव. आणि मी म्हटलं की ठीक आहे, आपलं जेवढं काय लिमिटेड नॉलेज आहे ऍटलिस्ट तो एक्सपिरियन्स आणि नॉलेज आपण त्यांच्याबरोबर शेअर करायला पाहिजे. दिस इज हाऊ इट स्टार्टेड ऑलमोस्ट 16 years बॅक फॉर मी. 2009. येस, 2009. बरीच वर्ष झालीत ना. येस, व्हेरी लॉंग जर्नी, मेनी टीम्स आणि ग्लॅड की बहुतेक मला शुभुदीनी पुश केलं, बरं झालं. नाही तर मग माहित नाही आफ्टर क्रिकेट मी काय केलं असतं. पण आता एवढी बरीच वर्ष 15-16 वर्ष त्याच्यामध्ये झालेली आहेत. जस्ट यू सेड की बऱ्याच टीम्स बरोबर काम केलेलं आहे. येस. सो कुठल्या टीम्स बरोबर आहेस, एक जनरल ओव्हरव्ह्यू देशील? सुरुवात मी जसं म्हटलं तसं आसाम बरोबर झाली. आसाम बरोबर 3 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मुंबईनी अप्रोच केलं. आय थिंक I don't know till today or till then I was the only outside coach who worked for मुंबईच्या बाहेरची बहुतेक मी पहिली असेल ज्यांनी मुंबई बरोबर काम केलं. सो मुंबई बरोबर मी एक 3 वर्ष त्या ड्युरेशन मध्ये तिथे होते. त्याच वेळेस इंडियन टीमचा कॉल आला होता ऍज अ असिस्टंट कोच. ओके. सो 2 वर्ष मी सायमल्टेनियसली मुंबई आणि इंडियन टीम करत होते. यू आर टॉकिंग अबाउट वुमेन्स टीम? विमेन्स टीम, येस येस, ऑल वुमेन्स टीम ज्या इंडियामध्ये तेव्हा केल्या होत्या. त्याच्यानंतर मग गोव्याबरोबर 3 वर्ष काम केली. ते एक टेन्युअर संपता बांगलादेशमधनं कॉल आला. बांगलादेशमध्ये पण 3 सीझन होते. बांगलादेश नॅशनल टीम बरोबर. बांगलादेश नॅशनल टीम ॲज अ असिस्टंट कोच आणि बॉलिंग कोच या दोन्ही जबाबदाऱ्या तिथे पण सांभाळल्या. करोना नंतर मग थोडा ब्रेक झाला आणि मी 1 वर्षासाठी US ला गेले. ओके. तिकडे फर्स्ट टाइम मी ऍक्च्युली माझ्या कोचिंग करिअरमध्ये अकॅडमी कोचिंग करत होते. म्हणजे लिटरली US मध्ये त्या ड्युरेशन एक 6 months त्यांचं पूर्ण कम्प्लिटली इंडोर मध्येच अकॅडमीज सगळ्या ज्या चालतात त्या सगळ्या इंडोर सेशन जास्त असतात. तेव्हा मी एज म्हणजे तुम्ही म्हणाल तर अगदी 10 वर्षाच्या मुलापासनं ते 40 वर्षाच्या म्हणजे माणसापर्यंत प्रत्येकाला कोचिंग करत होते. ग्रुप कोचिंग पण आणि 1-on-1s पण. तिथे माझे 1-on-1s म्हणजे दिवसाला जवळजवळ 4-4, 5-5 होत होते, ज्याची युजली म्हणजे मला पण इतकी सवय नव्हती. कारण का जेव्हा आपण एक प्रोफेशनल टीम बरोबर असतो तेव्हा एक कम्प्लीट ग्रुपला आपण कोचिंग करत असतो. 1-on-1s होतात पण एवढी नसतात. म्हणजे तुमचे एवढे फ्रिक्वेंटली प्लेयर्स बदलत नाहीत. तिकडचं थोडं कल्चर वेगळं आहे. तिथे अजून एक क्रिकेट तेवढं डेव्हलप झालं नव्हतं. दिस आय एम टॉकिंग लाईक 5 years बॅक. बरोबर. सो कसं होतं ते वन्स इन अ वीक किंवा ट्वाइस अ वीक फक्त तुम्हाला एक प्लेअर तुमचा मिळतो. म्हणजे आज तो सोमवार मंगळवार आला की नेक्स्ट मंडे ट्युजडे तो असतो तुमच्याकडे. त्यामुळे प्रत्येक वेळेस तुमच्याकडे वेगळी बॅच येत असते, तुमच्याकडे प्रत्येक वेळेस वेगळा प्लेअर येत असतो. सो माझ्यासाठी एक वेगळं चॅलेंज होतं ऑफकोर्स. करेक्ट. कारण काय जस्ट मी एक 10 वर्षाच्या मुलाचं कोचिंग घेते आणि सडनली माझ्याकडे एक कोणतरी थोडासा प्रोफेशनल प्लेअर येतोय. पण तेव्हाही थोडंसं लकीली 1-2 माझ्याकडे USचे प्लेयर्स येत होते जे अंडर-19 US नॅशनल टीमचे मेन्स. तिथे सगळे मोस्टली मी मुलांनाच कोचिंग केलं. ते पण माझ्यासाठी फर्स्ट टाइम होतं की त्याच्या आधी मी नेहमीच मुलींच्या टीम बरोबर होते त्यामुळे केलं नव्हतं. आणि लकीली तिथल्या सरांना पण माझं कोचिंग म्हणजे ज्यांची अकॅडमी होती अशोक पटेल त्यांनाही माझं कोचिंग आवडत होतं. सो त्यांनी मला मग एक चान्स दिला. तिथल्या मायनर लीग्स तेव्हा तिथे चालू होत्या. तर मॅनहॅटन यॉर्कर म्हणून एक फ्रँचायझी होती. सर त्याचे हेड कोच होते. सो ही टुक मी फॉर मायनर लीग मध्ये पण ऍज अ फिल्डिंग कोच काम करण्याचा मला चान्स मिळाला. इंटरेस्टिंग. सो इट वॉज गुड एक्सपिरियन्स. डिफरंट, व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स, पण चांगला होता. ओके. सो एक मुलांना कोचिंग केल्यानंतर पण तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो असं मला वाटतंय. नो डाऊट तोपर्यंत 2 नॅशनल टीम्स बरोबर काम करून झालं होतं. पण हे एक म्हणतात तसं थोडे वेगळे चॅलेंजेस होते तिथे आणि विच आय एन्जॉयड. म्हणजे नाही म्हटलं तरी मला ऍज अ कोच ते थोडेसे ग्रूम करायला हेल्प केली असं मी नक्कीच म्हणू शकते. अशा ऑपॉर्च्युनिटीज ज्या वेगळ्या असतात त्या आपण बरंच काही शिकवून जातात. नक्कीच तेच म्हटलं ऍज अ कोच मला डेव्हलप व्हायला किंवा अजून ग्रूम व्हायला त्या गोष्टींनी खूप मदत झाली. ओके. बट देन आफ्टर कमिंग बॅक आय थिंक करंटली तुम्ही मुंबई इंडियन्स बरोबर आहे प्लस केरळ स्टेट टीम बरोबर आहे. करेक्ट. आणि परत आल्यानंतर मला ऍक्च्युली वाटलं होतं की ऍक्सेप्टन्स कसा असेल. कारण का 3 वर्ष मी बांगलादेशमध्ये होते. त्याच्यानंतर 1 वर्ष US, करोनाचा एक मध्ये वर्ष गेलं होतं. त्यामुळे
ऑलमोस्ट 5 वर्ष BCCI म्हणजे सगळ्यांना थोडीशी जी एक भीती असते की 5 वर्ष BCCIच्या ह्याच्यात नसतं, आपण आउट ऑफ इंडिया असेल तर ऍक्सेप्टन्स कसं असेल, आणि खरंच तसा डिफिकल्ट असतो बाकीच्या कोचेससाठी. माझ्या बाबतीत नाही तसं झालं. म्हणजे मी आल्या म्हणजे मी फेबमध्ये परत आले असेल, एप्रिलमध्ये जो झोनल कॅम्प होता ना, सो माझं नाव तिथे होतं. टू माय सरप्राईज तिथे माझं नाव होतं. त्याच्यानंतर आपल्या WPL सुरू व्हायच्या अगोदर BCCI एक T20 चॅलेंज करेक्ट आणि एक्झॅक्टली 3 टीम्स होत्या आणि त्याच्यातली एक टीम मला त्यांनी ऍज अ हेड कोच दिली होती. आय वॉज कोच ऑफ वेलॉसिटी टीम. पुण्यामध्येच मॅचेस होत्या. सो आय वॉज ग्लॅड की म्हणजे नव्हते इथे, परत आलीये, त्यांना कळलंय बहुतेक आणि ते माझ्या नावाचा विचार करतायत. ती एक गोष्ट पण एक म्हणतात ना सुखावणारी होती. आणि पुण्यातच वेलॉसिटीच्या मॅचेस होत्या आणि ज्या पद्धतीने खरंच 5 वर्षानंतर पुण्यात आले परत आणि विमेन्स क्रिकेटला एक जे मे बी 2017 नंतरचं एक जे म्हणतात ना क्राऊड मिळालाय किंवा मीडिया कव्हरेज मिळालंय, त्याच्याने लोकांच्या पण दृष्टिकोनात बराच फरक झालाय. खूप फरक पडला होता आणि ते मला जाणवलं 2022 मध्ये ना. मला ते प्रकर्षाने जाणवलं की येस, नाव वी हॅव आवर ओन फॅन क्लब जो विमेन्स क्रिकेट फॉलो करतोय, जो बऱ्याच वर्षांमध्ये आपण त्याच्याविषयी बोलणार नाही आहोत. आपल्याला कोचिंग विषयी जास्त बोलायचं ऑफकोर्स, कारण आपण खूप बोललोय त्याच्याबद्दल. नथिंग रॉंग इन टॉकिंग अबाउट इट, पण आपण थोडंसं त्याच्या पलीकडे येऊन वेगळ्या गोष्टींबद्दल बोलूया. राईट. सो कोचिंग मध्ये आता यू आर वर्किंग विथ मुंबई इंडियन्स, यू आर वर्किंग विथ केरला स्टेट टीम, यू आर ऑल्सो वर्किंग विथ रत्नागिरी जेट्स. येस. सो टीम इंडियासाठी कोचिंग करताना कधी दिसणार? चांगला प्रश्न आहे, पण अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे त्याचं उत्तर नाहीये. जेव्हा एक 10 वर्षापूर्वी मी म्हणेन, जेव्हा मी थोडी नवीन कोच होते तेव्हा ती अपॉर्च्युनिटी आली होती. मे बी तेव्हा मी इतकी काय माहिती मुरलेली हे नव्हते. त्यांनी असिस्टंट कोच म्हणून नक्कीच तेव्हा मला एक चान्स दिला होता. त्याच्यानंतर मी वाट बघते असं नाहीये, पण मिळाली तर खरंच आनंद होईल. म्हणजे इंडियन टीम मधल्या ऑलमोस्ट सगळ्यांना, म्हणजे एक 3-4 प्लेयर करंट आपल्या चॅम्पियन टीम मधल्या पण एक 3-4 प्लेयर सोडले तर बाकी सगळ्यांना मी कधी ना कधीतरी कोचिंग केलंय. सो त्याचाच एक आनंद होतो की आज आपले प्लेयर्स वर जात आहेत आणि त्यांना वर जाताना बघून आनंद होतो. बाकी येस ऑफकोर्स BCCIच्या हातामध्ये आहे आणि आय एम हॅपी वॉट आय एम डुईंग राईट ना. 3-4 असाइनमेंट्स हातामध्ये आहेत, घरच्यांना द्यायला वेळ मिळत नाहीये. म्हणजे त्याच्यासाठी BCCIचं मिळालंच पाहिजे असं नाही, पण एनी टाइम एनीवन वुड लव्ह टू गो फॉर इंडियन टीम. नॅशनल टीमला कुणाला नाही आवडणार जायला, त्यासारखा आनंद नाहीये. येस, करेक्ट. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या टीमसाठी तो क्वेश्चन बी म्हणूयात आपण त्यातलाच. महाराष्ट्राच्या टीमसाठी खरं सांगायचं तर गेले 2 वर्ष थोडीशी विचारणा होत होती. बऱ्याचदा आज पण जेव्हा सिनियर प्लेयर्स थोडे भेटतात तर ते म्हणतात थोडं आता आपल्याही टीमकडे लक्ष दे म्हणून. बाहेर तू बऱ्याच टीमना कोचिंग केलंयस, पण अजून तेवढा विचार नाही केला आणि थोडीशी वाट बघतेय की अजून थोडं MCA अजून थोडं बेटर होईल, थोडं ऍडमिनिस्ट्रेशन लेवलला किंवा मुलींसाठी. म्हणजे नो डाऊट यावर्षी आपण चॅम्पियन झालो आहेत, म्हणजे त्याचा खरंच खूप जास्त आनंद आहे. पण अजूनही थोडंसं विमेन्स क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन मला वाटतंय की जसा पाहिजे. म्हणजे मी आत्ता केरळाबरोबर काम करते, म्हणजे कौतुक म्हणून असं नाही म्हणणार, पण ज्या पद्धतीचे प्रोफेशनल लोक मला तिथे भेटतात, ज्या पद्धतीचा तो एक रिस्पेक्ट आपल्याला ॲज अ कोच किंवा रेप्युटेड कोच म्हणून मिळतो, तो एक्सपिरियन्स किंवा ती सेम ट्रीटमेंट मला वाटत नाही आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना महाराष्ट्राचीच लोक देतात. ती एक थोडीशी खल आहे, पण आय एम शुअर हे पण दिवस बदलतील, नक्कीच बदलतील. वुमन्स क्रिकेट ज्या पद्धतीने बदलत आहे त्याच्याकडे बघण्याचा नक्कीच जसा बदलतोय, आय एम शुअर याच्यामध्ये फरक नक्की पडेल. आणि मला स्वतःला तू महाराष्ट्रासाठी कोच करताना नक्की बघायला आवडेल. मला ऍक्च्युली करायला आवडेल, कारण काय कसं होतं माहितीये का, बऱ्याच जणांना मी महाराष्ट्राची आहे किंवा मी पुण्याची आहे हेच माहित नाही. ते मला सगळ्यात जास्त थोडंसं दुखतं. मे बी मुंबई इंडियन्स बरोबर आहे त्यामुळे सगळ्यांना वाटतं की मुंबईची आहे, पण नाही, जे एक आपली महाराष्ट्र मुंबई राहिली ना त्याच्यानंतर मग ते थोडंसं लागतं. पण नाही, खरंच आवडेल, म्हणजे महाराष्ट्राला पण कोचिंग करायला नक्कीच आवडेल, पण अजून तो योग आला नाहीये. आय एम शुअर तो योग लवकरच कधीतरी येईल. तो देविका, तू आत्ता उल्लेख केलास की अनेक प्लेयर्स बरोबर तू काम केलेलं आहेस, त्यांच्याबरोबर काही मुलींबरोबर तू खेळली पण आहेस मला बरोबर.
आणि या मुली वर जाताना बघताना आनंद होतो. म्हणजे आताही नक्कीच, नॅशनल नक्कीच. टीम चॅम्पियन्स टीम मधल्या अनेक मुलींबरोबर तू काम केलंस. सो हे खऱ्या अर्थाने मला एक शिक्षिका याच्यात दिसते. शिक्षिका म्हणजे एक मेंटॉर या अर्थाने मी म्हणतोय. यातलीच एक मुख्य खेळाडू म्हणजे अर्थातच स्मृती मंदाना. येस. सो स्मृती बरोबर तू 2012, 13, 14च्या सुमाराला 14ला स्मृतीने डेब्यू केला होता वर्ल्ड कप साठी. तेव्हा माझं पण फर्स्ट असाइनमेंट होतं विथ इंडियन टीम ऍज अ Okay. कोच. हा. आणि स्मृती तेव्हा वर्ल्ड कप साठी डेब्यू करत होती. आय रिमेंबर बांगलादेशमध्ये वर्ल्ड कप होता 2014. Right. Correct. आता 2014 आणि 2025 पहिल्या वर्ल्ड कप मध्ये जेव्हा स्मृती खेळत होती तेव्हाची स्मृती आणि आज चॅम्पियन स्मृती, काय फरक बघितला असतो? बहुतेक जमीन आसमानाचा फरक. म्हणजे त्यावेळेसची स्मृती नक्कीच गेम वाईज सेम होती, पण एक म्हणतात ना थोडी ती मॅच्युरिटी म्हणजे आपण जेव्हा डोमेस्टिक लेवलला खेळतो आणि इंटरनॅशनल लेवलला ती एक मॅच्युरिटी वेगळी असते. तेव्हा तिच्यात ती अजूनही म्हणतात ना कळीचं फूल आता झालेलं मी यावर्षी पाहिलं. वा. तेव्हा ती एक कळी होती. हा. तेवढाच इनोसन्स अजून पण आहे. पण यावर्षी जेव्हा तिच्यावर काम करत होते रत्नागिरी जेट्समध्ये, हम्म. लकीली 15-20 दिवसाचा मला व्यवस्थित वेळ मिळाला तिच्याबरोबर. पण टू स्टार्ट विथ जेव्हा फर्स्ट आम्ही एक प्रेस कॉन्फरन्सला गेलो होतो, स्मृती बाजूला बसली होती आणि एक असं काय म्हणतात गर्वाने असं ऊर भरून येतं ना, हा. तिची उत्तरं ऐकून माझं ऍक्च्युली तसं होत होतं. म्हटलं गॉड दिस गर्ल शुड टेक अप नाव. मी तिला म्हटलं पण की बहुतेक स्मृती नाव आय थिंक यू आर रेडी टू गो टू द नेक्स्ट लेवल. ती म्हणे ती पण ऑफकोर्स वाट बघतच असणार आहे पुढच्या लेवलला जाण्याची. पण खूप खूप फरक आहे तिच्यात. पण स्टील व्हेरी मच ग्राउंडेड. अगदी व्यवस्थित ती टीमला हँडल करते. म्हणजे तिच्या कॅप्टनशिप म्हणजे तिची पूर्णपणे कॅपॅसिटी आणि तिच्या बेस्ट कॅप्टनशिप मी यावर्षी तिच्या अंडर जे म्हणजे रिझल्ट वाईज नाही म्हणणार मी, पण टीम हँडलिंग वाईज जे असतात ना गोष्टी त्या स्मृतीने खूप चांगले. मग कुठेही आपल्या स्टारडमचं तिने शो ऑफ नाही केला. ती पण तेवढीच मुलींबरोबर मिक्स होत होती. सगळ्या मुलींना तिने कम्फर्टेबल फील करवलं होतं. पण सेम टाइम जेव्हा ग्राउंडवर गेल्यानंतर एक टीम जशी हँडल करावी लागते ऍज अ कॅप्टन, तिने खूप खूप चांगल्या पद्धतीने केली. ग्रेट. म्हणजे सो एक कम्प्लीट मॅच्युअर्ड प्लेअर. मॅच्युअर्ड कॅप्टन मला तिच्यात दिसला. क्या बात आहे. एक प्लेअर म्हणून आम्ही बघितलंय, खेळताना बघितलंय, कोच म्हणून काम करताना बघतोय, पण हे एकदम बॉलिवूड मध्ये एंट्री कुठून घेतली? तो पण एक योगायोग म्हणावा लागेल. आणि आय शुड थँक करोना फॉर दॅट. की त्यावेळेस जेव्हा क्रिकेट थोडं थांबलं होतं, म्हणजे काही गोष्टी होत नव्हत्या, तेव्हा लकीली या मूवीसाठी म्हणजे मी आहे का अवेलेबल म्हणून मला विचारलं होतं. माझा पहिला इंटरेस्ट होता की ऍक्ट्रेस कोण असेल, कारण काय म्हणजे आता प्रोफेशनल कोचिंग केल्यानंतर मग एक सडनली कोणतरी नवीन आलं, ऍक्ट्रेस आहे म्हणून पण शिकवणं खूप मुश्किल जाणार असतं हे माहिती होतं. म्हणून विचारलं की कोणचं. जेव्हा कळलं की तापसी पन्नू आहे, देन आय वॉज लाईक येस. म्हणजे देर वॉज नो सेकंड थॉट. मी म्हटलं येस आय एम अवेलेबल, व्हेरी मच रेडी. ओके. सो मी 1 मिनिट थांबवतो इथे. आणि शाबाश मित्तू हा जो मिताली राजच्या जर्नीवरचा जो मूवी एक आला होता काही वर्षांपूर्वी, तिथे देविकानी ऍक्टर्सना ॲज अ क्रिकेटर म्हणजे त्यांनी ग्राउंडवर कसं वागावं, कसं खेळावं या बाबतीत मार्गदर्शन केलं होतं, बरोबर? येस येस. आणि तितिक्षा तावडे जिने त्या सिनेमामध्ये एक काम पण केलेलं होतं. सो जेव्हा मी तिच्याशी 2 वर्षांपूर्वी बोललो होतो तेव्हा तिने देविकाचं भरभरून कौतुक केलं होतं आणि तिने तिच्या आर्टिकलमध्ये देविकाबद्दल खूप लिहिलं पण आहे. छान. ओके. सो देविका कंटिन्यू प्लीज. येस. सो जेव्हा कळलं की तापसी बरोबर काम करायला म्हणजे तिला कोचिंग करायचंय, तर मी म्हटलं ओके नो प्रॉब्लेम. आणि 2 महिन्याचाच प्रश्न होता. म्हणजे थोडासा माझ्यासमोर एक क्वेश्चन मार्क होता की एक ऍब्सोल्युटली नोवाईस पर्सन, म्हणजे क्रिकेटचं काहीच माहिती नसलेला, ज्याला बॅट धरण्यापासून शिकवायचंय 2 महिन्यामध्ये होऊ शकणार आहे का? आणि युजली आपल्याला जसं माहिती असतं की ऍक्ट्रेसेसचं टायमिंग देणं आणि त्याच्यावर येणं हे या दोन्ही गोष्टी थोड्या विरुद्ध दिशेने जातात. पण माय एक्सपिरियन्स वॉज कम्प्लीट डिफरंट. तापसी बरोबर काम करण्यात खरं प्रोफेशनलिझम काय असतं हे तिच्याकडनं मी म्हणजे बघितलं. म्हणजे जे काय आपण एक अफवा म्हणेन मी आता या गोष्टींना की ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसेस वेळेवर येत नाहीत किंवा ते कमिटेड नसतात किंवा ते डिसिप्लिन नसतात, या सगळ्या गोष्टींना तापसीनी तरी ऍटलिस्ट माझ्याकडनं म्हणजे काय म्हणतात क्रॉस करून टाकलं माझ्याकडनं. कारण काय पहिल्या दिवसापासून म्हणजे ओळख झाली, तिला कळलं की आम्ही तिला शिकवणार आहोत, तेव्हापासून तिचा पुढचे 2 महिन्याची प्रत्येक गोष्ट ती आमच्या बरोबर डिस्कस करत होती अबाउट हर टायमिंग स्केड्यूल, की असं नको व्हायला की मी नाही आणि त्यामुळे तुमचा वेळ वाया जातोय. सो
ते 1-2 महिन्याची जर्नी खूप चांगली होती, म्हणजे खूपच चांगला अनुभव आला. पहिल्या दिवशी फक्त तिने थोडंसं स्ट्रगल केलं असेल बॅट पकडायला, हे पण तिची जी काय जाण होती अबाउट द गेम ती अगदीच वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे माझा खूप जास्त वेळ नाही गेला तिला अगदी ते ग्रिप वगैरे समजवण्यामध्ये. आम्ही स्ट्रेट अवे बहुतेक तिच्या बॅटिंगनीच सुरुवात केली. म्हणजे अशा पद्धतीने तिचा प्रोग्रेस झाला की एक जो ड्रॉप बॉल, त्याच्यानंतर आपण अंडरआर्म, ओव्हरआर्म, जे एक रेग्युलर प्लेअरला आम्ही इम्प्रूव्ह करण्यासाठी जी एक कष्ट घेतो, हा म्हणजे ज्या काही गोष्टी फॉलो करतो ना, लिटरली तिच्याबरोबर त्या तेवढ्याच पिरियड मध्ये फॉलो होत होत्या. म्हणजे इतक्या इझिली तिने बॉलिंग मशीनवर पण बॅटिंग केली ना, म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटलं. तिला म्हटलं की आता थोडासा बॉल इन स्विंग टाकणार आहे बरं का मी, म्हणजे मलाही तिला चॅलेंज करायला खूप आवडायचं आणि ते तिने खूप चांगल्या पद्धतीने अडॅप्ट केलं. त्यामुळे तिच्यावर काम करण्याचा खूपच चांगला आणि मस्त अनुभव आला मला. आणि मी ऍक्च्युली आय शुड थँक शाबास मित्तू, की ज्याच्यामुळे तुम्ही म्हटलं तसं तिथिक्षा आणि तापसी हे दोन हे एक असे चांगले फ्रेंड्स झाले, तसं मी म्हणेन ना, की कधी पण आज काय वाटलं पटकन त्यांचे पण मूवीज येतात किंवा माझं काही असेल ते लोक इन्स्टावर फॉलो करतात, लाईक करतात, कधीतरी आमची चॅट पण होते. त्यामुळे 1-2 फ्रेंड्स मिळाले असं झालं एकदम त्या ह्याच्याने. आय रिमेंबर, कारण तिथिक्षाशी मी त्यावेळेला 2 वर्षांपूर्वी जेव्हा या विषयावरती बोललो होतो तेव्हा तिने खूप मनापासून कौतुक केलं होतं तुझं. जेव्हा तिला असं कळलं की मी आय एम इन टच विथ यू, तेव्हा सुद्धा तिने मला मेसेज पाठवला होता आणि माझ्याकडनं हाय सांग असंही सांगितलं होतं. सो त्यावेळेला राहिलेलं मी आत्ता सांगतो. सो त्याच्यानंतर पण मी ऍक्च्युली तिथिक्षाला स्पेशली ती मला एकदा भेटायला आली होती, म्हणजे मूवी नंतर पण. आणि एकदा तापसीने पण घरी डिनरसाठी इन्व्हाइट केलेलं, म्हणजे आफ्टर 1-2 इयर्स ऑफ मूवी, म्हणजे नॉट इमिजिएटली ऑल्सो, त्याच्यानंतर पण. म्हणून मी म्हटलं तसं की 2 फ्रेंड्स मिळाल्यासारखे झाले. ओके, ग्रेट. सो आता आपल्याकडे बॉलिवूडमध्ये किंवा हिंदी सिनेमामध्ये बरेच क्रिकेट रिलेटेड मूवीज येत आहेत. सो ज्या कोणाला नवीन सिनेमा करायचा एक चांगला कोच आपल्याकडे अवेलेबल आहे. सो प्लीज कॉन्टॅक्ट देविका फॉर दॅट. थँक्यू. ऍक्च्युली याच नोटवर म्हणेन की जुलनच्या मूवीचा मी चान्स घालवला, कारण काय मी US मध्ये होते तेव्हा, नाहीतर तोही मला चान्स मिळाला असता. कारण काय जुलननी खूप, जेव्हा मूवी डिक्लेअर झाली होती तेव्हा जुलन म्हणाली की देबू तेरे कोई करना पडेगा, अवेलेबल रहना. पण ते थोडंसं मे बी प्रोलॉंग झालं, डेट मॅच नाही झाल्या, त्यांना जेवढा म्हणजे काय वेळ द्यायचा होता तेवढा नाही देऊ शकले मी. नव्हतेच, म्हणजे तो द्यायलाही वेळ मी इथे इंडियात नव्हते, त्यामुळे मग थोडंसं ते मिस झालं माझं. सो देविका, तू आता जुलनचं नाव घेतलं, जुलन आहे किंवा मिताली आहे, ज्यांच्याबरोबर तू खेळली आहेस बराच काळ, आणि आता ऑफकोर्स त्याही गेम मधनं रिटायर झालेल्या आहेत, आता त्याही वेगवेगळ्या रोल्समध्ये काम करतात. आता ती एक दोस्ती म्हण, ती एक बॉन्डिंग म्हण, आता वेगळ्या लेवलला नेताना परत काम करताना त्यांच्याबरोबर हे फील कसं आहे? जुलन बरोबर तर मी म्हणेन की जुलननी आणि मी, म्हणजे तिन्ही वेस्ट बेंगॉलसाठी आणि मी महाराष्ट्रासाठी एकाच वेळेस डेब्यू केलं होतं. इनफॅक्ट अपोनंट होतो आम्ही. फर्स्ट मॅच वॉज अगेन्स्ट इच अदर. त्यामुळे तेव्हापासून जुलनची जर्नी मी पण खूप क्लोजली पाहिली. म्हणजे जेव्हा वर्ल्ड कप मध्ये तिचा थोडासा 2014 मध्ये थोडासा नव्हता, तिचा एवढा फॉर्म नव्हता, जेव्हा ती थोडीशी लो असायची, किंवा तिचा जेव्हा बेस्ट फॉर्म होता तेव्हा पण लकीली तिच्याबरोबर होते. आणि आता तिचं कोचिंगचं जे MI बरोबर तिचं पण फर्स्ट ॲज अ बॉलिंग कोच तिचं फर्स्ट हे असेल असाइनमेंट, तेव्हाही मी तिच्या बरोबर आहे. सो लकीली आमच्या दोघींची जर्नी पॅरलल चालू आहे आणि ॲज अ फ्रेंड आम्ही तेवढंच एन्जॉय करतो. म्हणजे जो मूर्खपणा आम्ही एक 20-22 वर्षापूर्वी करायचो, तोही अजून आम्ही दोघी असताना ते सेम गोष्टी, गप्पाही त्याच होत, ते इनफॅक्ट आम्हाला जास्त आनंद देतात. नाही तर आजकालचे हे कसं आहे, म्हणजे थोडासा मोबाईल आल्यामुळे लोकांच्या त्या फ्रेंडशिप, म्हणजे जी मजा पूर्वीच्या ह्याच्यामध्ये होती ना, दोस्ती यारीमध्ये, ती थोडीशी आजकाल, त्यामुळे तीच तशीच कंटिन्यू राहिली, आमची कंटिन्यू राहिली. आय एम ऍब्सोल्युटली ग्लॅड अबाउट इट. ऑफकोर्स मितालीच्या बाबतीत म्हणाल तर कधी एवढे जास्त एकत्र नाही खेळलो, नेहमीच ऍज अ अपोनंट खेळलो. म्हणजे रेल्वे एअर इंडिया ही एक आमची नेहमी अपोनंट आम्ही जास्त खेळलो असू. बट येस, कधीतरी योग येतो की जिथे मिताली कॉमेंट्री करत असेल किंवा आमच्या मॅचसाठी असेल ग्राउंडवर, तर गप्पा होतात. पण जुलन बरोबरचा बॉन्ड काहीतरी वेगळाच आहे. सो आता देविका, तू एअर इंडिया आणि रेल्वेज या 2 टीम्सचा उल्लेख केला. या 2 टीम्सनी वुमन्स क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर तगवलंय, वाढवलंय. आता BCCIच्या अंडर आल्यानंतर ते थोडंसं एक कंट्रोल झालंय आणि मुलींना तेवढं हे मिळायला लागलंय, पण त्याच्या आधीची परिस्थिती तशी नव्हती, अजिबात नाही. सो या ज्या 2 टीम्स होत्या, खूप वुमन्स क्रिकेटच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप महत्वाच्या. अगदीच. त्यांच्याबद्दल तू काय सांगशील? म्हणजे ते काही अनुभव आहेत का, किंवा त्यांनी कशा पद्धतीने मुलींना घडवलं असं एक? ॲज अ जस्ट नाउ ॲज यू राईटली सेड की त्यांचा खूप महत्वाचा वाटा आहे. कारण की मुलींना म्हणजे पूर्वी
मॅच फीज वगैरे काहीच नव्हती, आम्हाला फक्त डीए मिळायचा ना. तर त्याच्यानंतर सडनली जेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब म्हणजे रेल्वेचा तर जॉब परमनंट जे काय लागायचं ते इट इज लाईक अ परमनंट जॉब. सो ती एक जेव्हा तुम्हाला फायनान्शियल सिक्युरिटी मिळते ना, तेव्हा मला वाटतं तुमचं मेंटल पीस असतो एक, तुम्ही खेळण्याच्या तुमच्या पद्धतीच बदलतात. तेच सगळ्यांच्या बाबतीत अनफॉर्च्युनेटली नाही झालं. त्यामुळे मी म्हणेन रेल्वे आणि एअर इंडियाने खूप चांगला रोल म्हणजे खूप महत्वाचा रोल विमेन्स क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये प्ले केलाय. लकीली रेल्वेचा कंटिन्यू राहिला, अनफॉर्च्युनेटली एअर इंडिया नाही कंटिन्यू करू शकली. म्हणजे मला खरंच वाटेल की कंटिन्यू कोणीतरी परत करून देईल तर खूप चांगलं होईल, की इनफॅक्ट अजून थोड्या टीम्स आले जर कॉर्पोरेट्स तर विमेन्स क्रिकेटसाठी खूप चांगलं होईल. बीसीसीआयने ऑफकोर्स उचलून धरलंय, पण तरी फायनान्शियल हेल्प जी एक लागते मुलींना, कारण स्टॅबिलिटी लागते. जेवढं मुलांचं प्रोलॉंग करिअर असतं तेवढं मुलींचं नसतं. आणि मग प्रत्येक पेरेंट्स विचार करतो जर फायनान्शियली आहे ना एवढं जर नाही ती स्टॅबिलिटी मिळत आहे तर मग क्रिकेट नको कशासाठी. सो थोडंसं त्या मुलींनी क्रिकेटमध्ये यावं, पुढे जावं, चमकावं, यासाठी या अशा ऑर्गनायझेशन नक्की ग्रेट. सो हा एक खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे खरं आणि खूप आवश्यक आहे. सो आत्ता आपण बघितलं काही दिवसांपूर्वी आपण वर्ल्ड कप जिंकला, विच वॉज लाईक द चेरी ऑन द केक असं म्हणून आपण, जे गेल्या 50 वर्षाचं जे स्ट्रगल होतं सगळं. आणि काही दिवसांपूर्वी शुभांगी कुलकर्णींचा इंटरव्ह्यू केला होता, तेव्हाही मी त्यांना म्हटलं होतं की हे फक्त या टीमचं नाही तर गेल्या 50 वर्षात ज्या ज्या कोण इंडियासाठी खेळलेल्या आहेत त्या सगळ्यांचं कोलॅबरेटिव्ह सक्सेस आहे. ऍब्सोल्युटली. सो आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू टू त्याच्यासाठी. थँक्यू. पण आता कौतुक झालं आणि दे डिझर्व इट, नो डाऊट. ते झालं सगळं, आता ते हिस्ट्री झाली. गोईंग अहेड पुढच्या 2 वर्षात 3 वर्षामध्ये एकतर या विक्ट्रीचा किती इफेक्ट व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या 2-3 वर्षांमध्ये वुमन्स क्रिकेटकडे कसं बघतेस तू, किंवा ते कसं व्हायला पाहिजे असं वाटतं तुला? माझ्या मते जे कौतुक झालं ते थांबलं तरी चालेल, पण त्या कौतुकामागची जी कारणं आहेत, म्हणजे जी एक विनिंग स्ट्रिंग सुरू झाली आहे, वर्ल्ड चॅम्पियन. सो आपण पण हे करू शकतो हा कॉन्फिडन्स आता सगळ्या प्लेअर मध्ये आला असणार आहे. तो त्यांनी फक्त कुठे थांबू देऊ नये. म्हणजे म्हणतात ना की झालं आता ते विसरा, तर नाही, विनिंग हे कप वगैरे तुम्ही विसरू शकता, पण ते एफर्ट्स हे नाही विसरले पाहिजे, ते तसेच चालू राहिले पाहिजे. आणि बीसीसीआयचा जो सपोर्ट आहे तो खूप महत्वाचा आहे. मी म्हणेन थोडासा फायनान्शियल सपोर्ट पण अजून म्हणजे नॉट जस्ट ऑन दॅट लेवल, हायर लेवल, पण ग्राउंड लेवलला पण थोडासा मिळाला तर आपल्याला अजून प्लेयर्स मिळणार आहेत. आय एम शुअर नक्कीच प्रत्येक पेरेंट्सच्या वुमेन्स क्रिकेटकडे बघण्याचा व्ह्यू या वर्ल्ड कपनी नक्कीच चेंज केला असेल. पण आता पुढे जर ग्रोथ चालू ठेवायची असेल तर त्याच्या मागे पण खूप तशी मेहनत लागणार आहे. तेवढ्या ह्यानी नाही म्हणजे साध्य होणारे जे आपल्याला पुढे कंटिन्युअसली अचीव्ह करायचे. सो WPL पण माझ्या मते त्याच्यामध्ये खूप क्रुशियल रोल ऑलरेडी प्ले करतंय. म्हणजे जो कॉन्फिडन्स आजकाल प्लेयर्स मध्ये आपल्याला दिसतो, जे येत आहेत इंटरनॅशनल लेवलला ते रेडी आहेत हे WPL प्लॅटफॉर्मवर खेळल्यानंतर. सो ते WPL मध्ये पण अजून 1-2 टीम ऍड करायला खरं काही हरकत नाही, ज्याच्यामुळे जास्त मुलींना चान्स मिळतील. पण मग WPL असेल किंवा आपल्या डोमेस्टिक लीग्स असतील किंवा BBL सारखी WBBL लीग आहे, या अशा लीग्सचा इंटरनॅशनल प्लेयर्स बरोबर जेल करताना, त्यांच्याबरोबर कॉम्पीट करताना, त्यांच्याबरोबर खेळताना किंवा विरुद्ध खेळताना पण किती प्रमाणात उपयोग होतो? आणि ॲज अ कोच व्हॉट यू सजेस्ट टू दीज प्लेयर्स की ज्या खेळतात ऍक्च्युअली? ट्रस्ट मी, नॉट जस्ट प्लेयर्स, म्हणजे मी पण म्हणजे 2-3 लीग मध्ये इव्हन एक आपली फेअर ब्रेक म्हणून एक ग्लोबल लीग होती. लास्ट इयर नाही झाली ती, पण लास्ट इयर जेव्हा ती लीग झाली होती, आय रिमेंबर WPL नंतर मी लगेच त्या लीगला गेले होते. लकीली मी सांगते ना, कधी कधी आपण फक्त वर्ष मोजतो की मला इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, पण नाही, तुमचं जे एक्सपोजर आहे, तुम्ही कुणाबरोबर काम करताय, कोणत्या प्लेयर्सना हँडल करताय, ते खूप महत्वाचं असतं. WPL मध्ये मी जेव्हा 6 इंटरनॅशनल प्लेयर्स बरोबर काम केलं, दॅट एक्सपिरियन्स प्लस माय प्रिव्हियस एक्सपिरियन्स ऑफ इंटरनॅशनल लेवल, म्हणजे ते बांगलादेशच्या लेवलचे पण प्लेयर्स असू दे, तो एक्सपिरियन्स मला इतका फेअर ब्रेक मध्ये हेल्प झाला. कारण का फेअर ब्रेक मध्ये अजून पण मला इंडियन प्लेयर्स एवढे जास्त दिसत नाहीयेत. आय डोंट नो द इश्यू, पण मे बी असू शकेल की आपला सीझनच एवढा पॅक असतो, त्यामुळे मे बी BCCI तेवढी परमिशन नाही देत लगेच. पण या इंटरनॅशनल प्लेयर्सवर काम केल्यानंतर एक इंटरनॅशनल कम्प्लीट तुम्ही जेव्हा बाहेरच्या प्लेयर्सना हँडल करता ना,
तो आपल्याला एक्सपिरियन्सच वेगळा असतो, कारण की त्यांचं प्रोफेशनलिझम खरंच खूप वेगळं असतं. आपल्या इंडियन प्लेयर्सचं आता झालेलं आहे, ऑफकोर्स झालेलं आहे, पण डोमेस्टिक लेवलच्या प्लेयरना ते प्रोफेशनलिझम शिकण्याचा खूप जास्त मला वाटतं गरज आहे. प्रोफेशनलिझम इन द सेन्स मी म्हणेन की त्यांचं एक डिसिप्लिन असतं, एक रुटीन असतं. आपलं कसं होतं, थोडंसं टीव्हीवर हे प्लेयर्स टीव्हीवरच्या गोष्टी जास्त लवकर फॉलो करतात, स्टाईल फॉलो करतात, त्यांचे वॉटेवर, म्हणजे थोड्याशा या गोष्टी जास्त फॉलो होतात. पण त्याच्या मागची जी मेहनत आहे ना, ती मी खूप जवळनं, म्हणजे या बऱ्याचशा लीग्स मध्ये पार्टिसिपेट झाले, त्यामुळे ती मेहनत काय असते, म्हणजे मॅच मध्ये 100 केल्यानंतर पण जर एखादा प्लेअर मला जाऊन जिम मध्ये तेवढंच मेहनत परत घेताना जेव्हा दिसतो ना, ते डेडिकेशन ते वाखाणण्याजोगं असतं. सो दिस इज इंटरेस्टिंग. आणि आय एम शुअर पुढच्या 2-3 वर्षात येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं क्रिकेट आणखीन मोठं होईल आणि नक्कीच व्हावं अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. येस येस. आणि तुझ्यासारख्या कोचेसचा एक रोल त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा असणार आहे. सो मित्रांनो, आता काही दिवसातच WPLचा हा सीझन सुरू होईल आणि आता देविका गेली काही वर्ष मुंबई इंडियन्स बरोबर कोचिंग करते आहे. सो आय एम शुअर नेक्स्ट सीझन किंवा पुढचे येणारे काही महिने तुझ्यासाठी सुपर बिझी असणार आहे. येस. पण त्यातनंही तिने आज आपल्यासाठी वेळ काढलाय आणि आपल्याबरोबर गप्पा मारल्यात. सो देविका, तुझे खूप आभार, खूप मनापासून धन्यवाद. येस. आणि तुझ्या पुढच्या असाइनमेंटसाठी, कोचिंग रूल्ससाठी खूप मनापासून शुभेच्छा. आणि लवकरात लवकर आम्हाला तुला इंडिया टीम बरोबर काम करताना बघायला आवडेल आणि ते झाल्यानंतर आपण परत एकदा गप्पा मारूया. येस, नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.